साक्री तालुक्यात प्रतिबंधित विमल गुटखा, बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ, गांजा तसेच डुप्लिकेट दारूची खुलेआम विक्री होत असल्याची गंभीर चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। तालुक्यातील साक्री शहरासह निजामपूर, दहिवेल, पिंपळनेर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात या प्रतिबंधित पदार्थांची आयात, निर्यात आणि विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। यामुळे पोलीस प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। प्रतिबंधित असताना देखील विमल गुटखा सहज उपलब्ध होत असल्यानं अनेक तरुण आणि शालेय विद्यार्थी या व्यसनाच्या आहारी जात असल्याचं चित्र दिसून येत आहे। इयत्ता 7वी ते 8वी आणि 10वीतील विद्यार्थ्यांमध्येही गुटखा सेवनाचं प्रमाण वाढत असल्यानं पालकांमध्ये आता चिंता व्यक्त केली जाते। अल्पवयीन मुलांपर्यंत हे व्यसन पोहोचत असल्यानं त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आता व्यक्त होते। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा यांसारख्या व्यसनाधीन पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार तसेच मानसिक विकार यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकतं। अशा मानवी शरीराला अपायकारक पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू असताना संबंधित यंत्रणा मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। तसेच साक्री शहरात गांजा विक्री आणि डुप्लिकेट दारूचा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या व्यवसायांच्या आहारी जाऊन अनेक तरुण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत। अनेक कुटुंबाचे संसार संकटात सापडलेत। काही युवक नशेच्या अवस्थेत शहरात फिरत असल्यानं महिला, तरुणी आणि नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। शहरातील काही कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी खुलेआम दारू पिणारे तरुण दिसून येतात, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागतो। विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालाय। प्रतिबंधित पदार्थाची विक्री नेमकी कुठून आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? पोलीस प्रशासन कारवाई का करत नाहीये? अन्न सुरक्षा विभाग फक्त नावापुरताच आहे का? असे संतप्त प्रश्न आता नागरिकांकडून विचारले जात आहेत। साक्री तालुक्यात वाढत चाललेली ही व्यसनाधीनता थांबवण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस प्रशासन तसंच अन्न सुरक्षा विभागानं तातडीनं लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होतीये। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रतनलाल सोनावणे, साक्री।